नमस्कार, मी श्रेया. राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठी चर्चा सुरू झाली आहे आणि चर्चेच्या केंद्रस्थानी नाव आहे राजेश टोपे यांचं. शरद पवारांच्या विश्वासातील नेता, राष्ट्रवादीचा मराठवाड्यातला मोठा चेहरा. आणि आता अशी चर्चा आहे की ते भाजपमध्ये जाणार. पण या चर्चेतलं खरं काय आणि अफवा काय, हा प्रश्न आज सगळ्यांनाच पडला आहे. कारण राजेश टोपे हे साधं सुधं नाव नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष पवार साहेबांच्या जवळ राहिलेला नेता, पक्षात निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेला नेता आणि कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने ज्यांना रोज पाहिलं, रोज ऐकलं असा चेहरा. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण ज्या वेगाने बदलतंय ते आपण सगळे पाहतोय. निवडणुका संपल्या, निकाल लागले आणि त्यानंतर पक्षांतरांच्या चर्चांना अक्षरशः उधाण आले. कुणी कुठे जाणार, कुणी कोणाच्या संपर्कात आहे, कोणाला ऑफर आहे, कोणाला तिकीट आहे, या चर्चांनी राजकीय वातावरण सध्या तापलंय. अशातच राजेश टोपे यांचं नाव समोर येणं म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. कारण ते फक्त माजी मंत्री नाहीयेत, ते राष्ट्रवादीच्या जुन्या पिढीतील आणि पवारांच्या विश्वासातील नेत्यांपैकी एक मानले जातात. अजित पवार वेगळ्या वाटेने गेल्यानंतर राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये विलिनीकरणावरून देखील अनेकदा वाद झाला, आरोप प्रत्यारोप झाले, एकमेकांवर टीका झाली. पण या सगळ्या गोंधळात एक नाव कायम शांत राहिलं, ते म्हणजे राजेश टोपे यांचं. त्यांनी फार बोलणं टाळलं, माध्यमांसमोर फार प्रतिक्रिया दिल्या नाहीत, बाईट देखील दिला नाही कधी. जणू काही त्यांनी या सगळ्या वादांपासून अंतर ठेवलेलं आहे. आणि या शांततेमुळे राजकीय चर्चांना अजून खत पाणी मिळालंय. लोकांना प्रश्न पडलाय, टोपे इतके शांत का? ते नाराज आहेत का? ते काही वेगळा निर्णय घेणार आहेत का? की योग्य वेळेची वाट पाहतायत? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात शांतता कधी कधी शब्दांपेक्षा मोठं बोलत असते. राजेश टोपे यांचा राजकीय प्रवास ही तितकाच महत्वाचा आहे. त्यांचे वडील अंकुशराव टोपे आणि शरद पवार यांचं जवळचं नातं, घराण्याची पवारांशी जवळीक आहे. आणि त्यातून पुढे आलेले राजेश टोपे यांचं नेतृत्व. शरद पवारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, जबाबदाऱ्या दिल्या, मंत्रीपद दिलं, पक्षात महत्व दिलं. त्यामुळे टोपे हे फक्त आमदार किंवा मंत्री नव्हते, ते पवारांच्या विश्वासातील चेहरा म्हणून त्यांची आज देखील ओळख आहे. कोरोना काळात तर त्यांची ओळख महाराष्ट्रापुरती राहिलीच नाही, देशभर चर्चेत आली. रोज पत्रकार परिषद, आकडेवारी देणं, निर्णय घेणं, रुग्णालयांना भेटी देणं, प्रशासनाशी समन्वय साधणं, लोकांशी संवाद साधणं, विरोधकांनीही त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. त्या काळात महाराष्ट्राने आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपेंना खूप जवळून पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय निर्णयाकडे आज देखील लोकांचं लक्ष लागलंय. आता चर्चा सुरू झाली आहे की ते भाजपमध्ये जाणार आणि कदाचित भाजपच्या तिकिटावर विधान परिषद निवडणूक देखील लढवू शकतात. विशेषतः मराठवाड्यातील राजकीय समीकरण पाहता ही चर्चा अजून मोठी वाटते. कारण मराठवाडा म्हणजे राजकीय दृष्ट्या संवेदनशील पट्टा. मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही पेटलेला आहे. अशा वेळी राजेश टोपेंसारखा नेता जर पक्ष बदलतो तर त्याचा परिणाम फक्त एका मतदारसंघापुरता मर्यादित राहणार नाही. पण या सगळ्या चर्चांना स्वतः राजेश टोपे यांनी देखील उत्तर दिले आणि तेही स्पष्ट. त्यांनी सांगितलं की भाजप प्रवेशाबाबत येणाऱ्या बातम्या या चुकीच्या आहेत, मी कुठेही जाणार नाही. एवढंच नाही तर या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. पण इथेच राजकारण अधिक रंजक होतं. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आपण अनेकदा पाहिलंय की आधी बातमी नाकारली जाते, मग चर्चा वाढते, मग भेटीगाठी होतात आणि नंतर अचानकच पक्षप्रवेश होतो. त्यामुळे राजेश टोपे यांनी नकार दिला असला तरी चर्चा अजिबात थांबलेली नाहीये. राजकीय वर्तुळ अजून देखील निरीक्षण करतंय. खरंच ते कुठेही जाणार नाहीत की योग्य वेळेची वाट पाहतायत. हे फक्त दबावाचं राजकारण आहे का? की पक्षात आपलं स्थान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न? याची उत्तरं पुढच्या काही दिवसांमध्ये मिळतीलच. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की राजेश टोपे यांच्या नावानेच महाराष्ट्रात सध्या राजकीय चर्चा रंगली आहे. तुम्हाला काय वाटतं, राजेश टोपे भाजपमध्ये जाणार का? कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.